आता अर्ध बंदिस्त आणि बंदिस्त मध्ये शेड कसा बांधायचा, तर तुम्हाला आपल्या लक्षात घ्या, आपल्याकडे समजा जागा अशी आहे, ती कशीही असू द्यात. बरं, शेळी पालनाचा व्यवसाय करताना कधीही जागेवर खर्च करायचा नाही. उंच आहे तर उंच राहू द्या, खड्डा आहे तर खड्डा राहू द्या, काही फरक पडत नाही. प्लेन करायच्या मागे लागायचं नाही, जशी आहे तशी वापरायची. समजा ही तुमची जागा आहे, तिरकी असू द्या, गोल असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. मी एक फक्त उदाहरण म्हणून तुम्हाला चौकोन दाखवणार. करायचं काय, आपल्याला काय पाहिजे, शेळीसाठी प्लॅटफॉर्म वाला शेड. मग तो कमीत कमी खर्चात कसा बनवता येईल ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. पण आता काय करायचं, समजा आता अशी तुमची जागा आहे, तर आपल्याला शेड इथनं सुरू करायचं आहे. सुरुवातीचा शेड. फक्त शेड बांधताना मेजरमेंट लक्षात ठेवा. मोठी शेळी 10 ते 15 स्क्वेअर फीट जागा, पिल्ले 5 स्क्वेअर फीट जागा, आणि जो प्रजोत्पादनाचा आपला बकरा आहे, नर आहे, त्याला एका नराला 25 स्क्वेअर फीट जागा. याप्रमाणे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. आणि शेड बांधताना काय करायचं, 15 फूट रुंदी आणि पाहिजे तेवढी आपल्याला लांबी. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला 25+1 म्हणजे 25 शेळ्या आणि 1 नर असा प्रोजेक्ट करायचा आहे. तर आपल्याला काय पाहिजे, 25 गुणिले 10 म्हणजे 250 स्क्वेअर फीट या शेळ्यांसाठी जागा पाहिजे. म्हणजे ही झाली 250 स्क्वेअर फीट. ओके. 1 नर 25 स्क्वेअर फीट. अप्रॉक्सिमेटली 25 शेळ्या ह्या पुढच्या 18 महिन्यात एक एक पिल्लू तरी देणार आहेत. म्हणजे 2 पिल्ल म्हणजे 50 पिल्ल. 50 पिल्लांसाठी आपल्याला जागा किती पाहिजे, 250 स्क्वेअर फीट झाली. पण यातल्या आपण 10 शेळ्या 15 शेळ्या तरी आपल्याकडे ठेवणार आहेत. म्हणजे प्रत्येक 18 महिन्यात आपल्याकडे काही ना काही आपण ठेवणार आहेत. आपण प्रत्येक 18 महिन्यांनी प्रोजेक्ट वाढवणार आहेत. म्हणून पुढच्या 25 शेळ्यांची सुद्धा आत्ताच या शेड मध्येच प्रोजेक्शन करायचं आहे. म्हणजे अजून 250 स्क्वेअर फीट. टोटल किती झालं, मग इथे शेळ्या वाढणार आहेत बोलल्या तर नर पण वाढणार आहे. म्हणजे इथे अजून 25, हे 50 स्क्वेअर फीट. असे 800 स्क्वेअर फीटचा शेड आपल्याला कशासाठी लागणार आहे, 25+1 साठी. 50+1 असेल तर 1600 स्क्वेअर फीट, बरोबर. 50+2 असेल तर 1600, 100+2 असेल तर 3200 स्क्वेअर फीट. याप्रमाणे आपल्याला शेड पाहिजे. तर हे शेड काय करायचं, रुंदी 15 ते 16 फूट ठेवायची, फूट अशी. आणि मग लांबी जेवढी, समजा 750 असेल तर 15×5=75, 50 फूट किंवा 60 फूट, 70 फूट जी काय ठेवायची असेल तुम्हाला ती ठेवायची. आणि आता हे 50 फूट आहे, तर याला पार्टिशन करायचं. 10 फूट 10 फूट 10 फूट 10 फूट 5 पार्टिशन करायचे. आणि ह्या त्याला कारण आहे, सांगतो तुम्हाला. तुम्ही 15 फुटाच्या पुढे रुंदीला गेलात की तुम्हाला असं उतरायला लागणार शेड, असं करायला लागणार. मग याला काय लागणार, आयदर सपोर्ट, एक सपोर्ट किंवा कैची. म्हणजे तुमचं कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढते. 15 फुटापर्यंत तुम्ही वन साइड असं उतरवलं की त्याला सपोर्ट तुम्ही लावू शकता, पण कैचीची गरज नाही. आणि हा शेड बांधायचा आहे 1.5x1.5 किंवा 2x2 स्क्वेअर पाईप वापरायचा. आय बीम वगैरे वापरायचे नाहीत, त्यात कॉस्टिंग वाढते. स्क्वेअर पाईप वापरल्यामुळे काय होतं, तुमचा शेड पण हलका होतो
ऍज वेल ॲज तुमचं कॉस्टिंग कमी होतं. कारण आपल्याला